कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने आता तिसरा उमेदवार निवडून आला आहे, ते पण बिनविरोध. आपल्यासोबत माजी नगरसेवक मंदार आळवे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुमच्या पॅनलमध्ये 2 उमेदवार जे आहेत बिनविरोध आलेत आणि कल्याणमध्ये एक आला, काय माहिती द्याल? निश्चितच हा जो विजय आहे हा हिंदुत्वाचा विजय आहे. याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की जे पक्ष वल्गना करतायत त्या पक्षांकडे उमेदवार नाही आहेत, हेच या बिनविरोध निवडून येण्यामधनं लक्षात येत आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांमध्ये इथपर्यंत पोहोचला आहे की भाजपच्या समोर उभं राहण्याकरता इतर पक्षातील उमेदवारांना विचार करावा लागतो. तिसरा बिनविरोध आलाय, त्यांचं नाव काय आहे, काय पॅनल क्रमांक, काय माहिती द्याल? पॅनल क्रमांक 26B मधनं रंजना मितेश पेंडकर ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. आपण स्वतः पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहिले आणि बिनविरोध आलाय, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची आपलं अभिनंदन केलंय. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर काय भावना होती तुमची? मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर खूपच छान वाटलं आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या, हेच सांगितलं. आता पुढे जाऊन काय करायची इच्छा आहे थोडक्यात? पुढे जाऊन नगरसेवकां जे इथले लोकल आहेत त्यांच्याकडे जाऊन जे त्यांची काय गरजा आहे त्यांचे ते बघून त्यांच्याशी बोलायचं आणि पुढे काम करायचं. वरिष्ठांचं मार्गदर्शन करून काम करायला आवडेल का? नक्कीच आवडणार. आपण जर बघितलं तर भाजपने 3 जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून आणले आहेत, त्यामुळे आता भाजपची हवा डोंबिवलीत नक्कीच दिसते. कॅमेरामन शर्मिला सह प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.